विद्यार्थी मित्रांनो, टेक ऍस्पायर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हा तुम्ही बरोबर ऐकताय, टेक ऍस्पायर आपलं चॅनल आहे. मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या, प्रदीप सर या चॅनल मार्फत तुम्हाला प्रदीप सरांनी खूप हेल्प केलंय, बरोबर आहे. मग मी काय म्हणतोय, ऐका ना मी काय सांगतोय ते. आजचा दिवस महत्वाचा आहे. आज आपल्याला अलॉटमेंट काय ते कळणार आहे. पण तणाव कुणी घ्यायला सांगितलंय? एवढा तणाव येतोय कशासाठी? रिलॅक्स. दिवसभर सारखीच वेबसाईट चेक करू नका. अपलोड जेव्हा अलॉटमेंट होईल ना, आम्ही इमिजिएटली त्याच्यावर व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला नोटिफाय करू म्हणूया आपण. पण मी काय ऑब्झर्व्ह केलंय, दिवसभर बिचारी मुलं चेक करत राहतात. आली का अलॉटमेंट, झाली का? आणि एक लक्षात घ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट काय सांगतोय ते. आपल्याला वाटतं की हे कॉलेज मला मिळणारच. पण जास्तीत जास्त मुलांच्या बाबतीत काय होतं, जास्तीत जास्त मुलांच्या बाबतीत जे इमॅजिन केलं होतं, जे मिळेल असं वाटलं होतं, ते कॉलेज नाही मिळत. त्याच्या खालचंच 1-2 नंबरचं कॉलेज आपल्याला मिळतं, रियालिटी आहे. म्हणून तर मी हे 2 नंबर तुमच्यावर शेअर करतोय. तुम्हाला काहीही वाटलं, आता बऱ्याचशा मुलांच्या बाबतीत तर ट्रॅजेडी होते. काय होते माहितीये का? असं ते इमॅजिन करतात, की हे मला मिळणारच आहेत. तर 4 ते 5, 10च कॉलेज ऑप्शन फॉर्ममध्ये टाकलेत. बऱ्याचशा मुलांच्या बाबतीत त्या चुका झालेत. मग तुम्हाला असं वाटलं ना अलॉटमेंट नंतर काहीतरी चुकलंय, इमिजिएटली कॉल करून सल्ला घ्या. ओके. मी तुम्हाला सांगतो, काय प्रकार आहे माहितीये का, की हे गॅम्बलिंग आहे एक प्रकारचं, जुगारच ना. कष्ट केलेत, मार्क पाडलेत. पण आता कुठलं कॉलेज मिळेल सांगू शकत नाही. लिस्ट तर प्रॉपर बनवली असेल. नक्की ना? नसेल, भीती वाटत असेल, काही झालं तरी कॉल करा रे, पण तुम्ही घाबरू नका, लक्षात घ्या. तिची सुरुवात आहे, लक्षात घ्या. हां, पुन्हा कॅप राउंड 2, 3 स्पॉट पर्यंत तुम्हाला लढायचं आहे, लक्षात घ्या. आणि मी दरवर्षीचा माझा अनुभव सांगतोय, की पाहिजे तसंच कॉलेज मिळणार आहे. मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की बऱ्याच पालकांना तर असं झालंय बरं का माझ्या ऑफलाईन क्लासमधल्या. ते म्हणतात, "सर तुम्ही म्हणता ना तसंच होतंय. आम्ही अनुभव घेतलाय." म्हणजे मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, थोडंसं जे ठरवाल त्याच्या खालचं 1-2 नंबरचं कॉलेज मिळालं तर पॅनिक नाही व्हायचं. एक्झाम्पल देऊ? एक स्टुडंट होता. टार्गेट सी-ओ-ई-पीच होतं. ओके. सी-ओ-ई-पी सिव्हिल होतं म्हणूया आपण. सी-ओ-ई-पी सिव्हिल हे टार्गेट होतं, लक्षात घ्या. आणि सी-ओ-ई-पी सिव्हिल टार्गेट होतं, पण पहिल्या राउंडला नाही मिळालं. सरदार पटेल कॉलेज मिळालं. कोणतं? सरदार पटेल. दुसऱ्या राउंडला सरदार पटेलच. तिसऱ्याला पण सरदार पटेलच. पण मी त्यांच्या पालकांना सांगितलं होतं, की सी-ओ-ई-पीच मिळणार आहे. स्पॉटमध्ये मिळालं. मग मी तुम्हाला तेच सांगतोय, की तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुम्हाला कुठलं कॉलेज मिळणार आहे, आमच्याशी डिस्कस करा. ओके. आणि क्लिअरली मी सांगतो, लक्षात घ्या, कॅप राउंड 1 ला जी लिस्ट काउन्सिलर कडून मिळाली तीच अपलोड केली असेल आणि प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. काय आहे, प्रत्येक विद्यार्थ्यानुसार ती शीट, ऑप्शन फॉर्मची जी शीट लिस्ट असते ती चेंज करावी लागते, हे लक्षात घ्या. येतंय लक्षात माझं? माझं सगळं म्हणणं तुमच्या लक्षात येतंय? बरं, टेक ऍस्पायर चे जे प्रदीप सर आहेत, गेल्या 2-3 वर्षाचा सरांना अनुभव आहे, लक्षात घ्या. आणि क्लिअरली एकाही मुलाचं नुकसान गेल्या वर्षी नव्हतं झालं. पण मेन पॉइंट काय आहे, की इथं घाबरायचं नाहीये. मला परत-परत तुम्हाला तेच सांगायचं आहे. आणि योग्य निर्णय व्हायला पाहिजे. कारण अलॉटमेंट झाल्यानंतर काय करायचंय? ओके, म्हणजे तुम्हाला फ्लोट बेटरमेंटसाठी ट्राय करायचं आहे का? का जे कॉलेज मिळालं तेच घेतलेलं योग्य ठरेल? आता माझ्याकडे अशी बरीचशी मुलं आहेत, की त्यांच्या ऑप्शन फॉर्ममध्ये 3च कॉलेज आहेत. सी वालचंद आणि कराड. तुम्ही म्हणा, "सर कराड?" होय. ऑब्व्हियसली सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं असेल तर वालचंद ही मोठी चान्सेस आहेत. पण सी टॉपला प्रायोरिटी आहे. कराड, ओके, म्हणजे 98.5 पर्सेंटाइल आहेत. सी तुम्हाला गोंधळ तुम्हाला माहिती आहे, की स्कॅम झाल्यामुळे सी जागा फ्रॉड लोकं घेऊन जाणार आहेत. होय, होय. पुन्हा त्यांच्यावर कारवाई होणारच आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो. प्रयत्न चाललेतच आमच्या, लक्षात घ्या. पण महत्वाचं म्हणजे त्यामुळं जे टॉपर होते 99.45 ही मुलं तर सिव्हिल मेककडे वळणार आहेत. तेव्हा तिचंही मेरिट वाढणार आहे. वाढणारच आहे, लक्षात घ्या. मग 98.5 असेल, तर आम्ही सेफ साइड वालचंद ठेवलेच. हां, ठेवलेच. कराड ठेवलेच. मग लिस्ट मोठी घ्यायची गरज नाही. मग त्यात जर आम्हाला सी पहिल्यांदा मिळालं, गर्ल स्टुडंट आहे, ओके, मिळालं, तर आम्ही त्याला फ्रीज करून टाकणार. त्यात उरलंच नाही ना काय. पण समजा बरेचसे पालक असे आहेत, की सर आम्हाला वालचंद सुद्धा काही इश्यू नाहीये. काही इश्यू नाहीये. मग ते सुद्धा वालचंद फिक्स करू शकतात. पण वालचंद फिक्स करायचं का सी ट्राय करायचं? हे सल्ला घ्या. म्हणजे एक जस्ट उदाहरण दिलं तुम्हाला मी सांगतो. मग मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या लक्षात आलंय? ओके. ऑल द बेस्ट बाळांनो. आणि जेव्हा तुमची अलॉटमेंट जाहीर होईल ना, तर कमेंटमध्ये सांगा मला, की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं ते. ओके. ठीक आहे. मग हा व्हिडिओ थांबवतोय मी. धन्यवाद.